माहिती आहे की आपली मैत्रीण तहसीन तिच्या या आई आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रवास केला, त्यांना काय कोणत्या अडचणी आल्या आणि त्या कोणत्या अडचणींना पार करत सकारात्मकतेने आजपर्यंत हा प्रवास करत राहिला हे आपण जाणून घेणार आहोत. ठेवूयात की त्यांचा हा प्रवास कसा आहे तो. आपण आपलं नाव आणि गाव हे अगोदर सांगावं आणि मग त्याच्यानंतर आपलं बालपण कुठे गेलं, म्हणजे जन्मगाव कोणतं आणि ते कशा प्रकारे गेलं. माझं नाव सय्यद शाहिदा बेगम, वाईफ ऑफ मोहम्मद सैफुल्लाह खान पठाण. माझं बालपण, माझे वडील पोलीसमध्ये जमादार होते बर आणि त्यांची सतत बदली व्हायची बर. तर माझं पहिलीच परंडा येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे पहिलीच्या वर्गात शिकले. तिथून मग उस्मानाबादला दुसरी आणि तिसरी आणि भूकंपग्रस्त किल्लारी औसा तालुक्यातली तिथं 4थी ते 7वी पर्यंत शिक्षण झालं माझं. आणि उस्तुरे गुरुजी म्हणून होते, खूप छान डिसिप्लिनमध्ये तिथं शिक्षण झालेलं आहे माझं मराठी माध्यमात. आणि मग तिथून 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण अहमदपूर जिल्हा परिषद कन्या प्रशाला अहमदपूर आणि जिल्हा परिषद हायस्कूल अहमदपूर येथे झाला. मग हा जो तुमचा प्रवास आहे तो एवढा गाव बदलत आलेल्या परंड्या पडून इकडे, तर काय म्हणजे पालक त्यांची बदली होणं वगैरे काय काय. वडिलांची बदली सतत व्हायची आणि बदली झाली की गाव बदलायचं. बरोबर. आणि ज्या गावामध्ये गेलो तिथं शिकायचं. आणि आता असं जर पाहिलं तर महिलांना त्यावेळेस शिक्षण देण्यासाठी तेवढं काही सकारात्मक वातावरण होतं किंवा नव्हतं, काय होतं वातावरण. वातावरण माझी आई उस्मानाबादची शिकलेली होती. बर. त्या काळामध्ये 1968 मध्ये मी 10वी उत्तीर्ण झाले. बर. तर माझी आई मराठी माध्यम उर्दू माध्यमातून 10वी पर्यंत शिकलेली होती आणि तिला मुलांना शिकवायची खूप हौस होती. बर. ती घरीच आम्हाला पहिलीचे सगळे म्हणजे पहिली सगळं अभ्यासक्रम पूर्ण करूनच शाळेत नाव लावायची. त्याच्यामुळं अभ्यास बेस चांगला असल्यामुळे वर्गात आम्ही सतत पहिला राहायचे. बर. म्हणजे आईचं शिक्षण. आईचं शिक्षण आपण नेहमी म्हणतो एक महिला शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं. त्याच्यामध्ये आईचं खूप मोठं योगदान आहे. कारण वडील तर कामानिमित्त नेहमी बाहेर असतात. हो ना, तेवढा वेळ देऊ शकत नाहीत परिवारासाठी. आणि मुस्लिम असून मराठी माध्यमातून शिक्षण त्यामुळेच झालं, ज्या गावामध्ये वडिलांची बदली व्हायची तिथं उर्दू शाळा नव्हत्या. बरं. मग मराठी माध्यमाची शाळा राहायची. माझी आई मराठी माध्यमामध्ये अगदी हौसेने आम्हाला शाळेत घालायची. बरं. आता हा प्रवास तुम्ही करत असताना तुम्ही बालपण कसं जगलात, म्हणजे आता एकतर प्रवास करत राहिलात, मग नवीन गावात गेलं की नवीन मैत्रिणी, नवीन शाळा, मग तुम्हाला ते ऍडजस्ट करायला अवघड जात होतं. खूप खूप छान बालपण गेलं. अगदी आई वडिलांच्या मोरपंखी स्पर्शात जादुई दिवस होते ते. वा वा वा. आणि इतकं छान बालपण गेलेलं आहे की असं वाटतंय की पुन्हा यावेत ते दिवस परत. बर. तर माझ्या आईनं आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं. नदी ते किल्लारीला आल्यानंतर अगदी अक्षरशः तेरणा नदीमध्ये पोहायला सुद्धा शिकलो आम्ही. वा. आणि खेळात सुद्धा तरबेज होते मी. बर बर. खेळायचं, झाडावर चढायचं, सुरपानंब्या खेळायच्या, नदीत पोहायचं. आणि हिंदू मुस्लिम जे सण असतात ना, सर्व सण आम्ही साजरे करायचे. म्हणजे त्यांच्या घरी जाऊन किती छान मैत्रिणीमध्ये माझ्या. बरोबर. तर आईनं आमच्या कधीच आम्हाला थांबवलं नाही. बर. ती म्हणायची तुम्हाला आपण भारतात राहतो आणि इथल्या परंपरा संस्कृती आपल्याला माहिती पाहिजे सगळ्या. आणि मग इतक्या मैत्रिणी जीवलग झाल्या माझ्या तिथं. म्हणजे रांगोळी काढण्यापासून तर अगदी सजावट, लक्ष्म्या बसवायच्या असल्या, नागपंचमीचा सण असला तर नागपंचमीच्या मुलीचे गाणे म्हणायचे आणि खेळ खेळायचे. अगदी खूपच छान दिवस गेले. सगळे संस्कार मला तिथेच मिळाले. मुस्लिम संस्कृती सुंदर आठवणी खूप सुंदर आहेत तुमच्या बालपणी. खूप छान. आता आपण थोडस पुढे जाऊया. आपलं पुढचं शिक्षण कुठं झालं आणि ते कशा प्रकारे. माझं पुढचं शिक्षण अहमदपूरला आल्यानंतर 10वी पर्यंत शिक्षण झालं मुलींच्या कन्या शाळेत. त्यावेळेला मुली शिकत नव्हत्या, नुकतंच 10वीचं उघडलं होतं. फक्त 11 मुली आम्ही एका वर्गामध्ये होतो. 11. आणि त्याही मुली सगळ्या आमदाराच्या, वकिलाच्या, म्हणजे श्रीमंताच्या सगळ्या मुली होत्या. आणि मला वातावरण इतकं चांगलं मिळालं
ज्या मैत्रिणी माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये एकच मुस्लिम मुलगी होते. बरं. आणि 11 मुलीमध्ये मी एकटीच होते. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी असं सुसंस्कारित सुशिक्षित घराण्यातल्या घरंदाज कुटुंबातल्या मुली होत्या. राजकारणी आमदाराच्या मुली होत्या, वकिलाच्या होत्या. त्याच्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले, म्हणजे नैतिक संस्कार आणि एक वेगळ्याच प्रकारचं भारदस्तपणा, हे सगळं माझ्यामध्ये संस्कार चांगले झाल्यामुळेच मी तयार झाले त्यांच्या ह्याच्यामध्ये. मला अभिमान वाटतो तो. त्या मैत्रिणी आजपर्यंत माझ्याशी संपर्क साधून आहेत माझ्या. किती छान. आणि 10वी नंतर 10वी उत्तीर्ण झाल्याबरोबर माझं लग्न झालं. बरं. मला पुढे शिकायची खूप इच्छा होती. अहमदपूरला नुकतंच महात्मा गांधी कॉलेजचं पहिलं वर्ष होतं, त्याच्यामध्ये मी ऍडमिशन घेतली होती. आणि माझ्या वडिलांची बदली झाली आणि त्यांनी लग्नाचं म्हणजे प्रस्ताव ठेवला. मला खूप इच्छा होती शिकायची, खूप रडले मी, पण नाही म्हणजे त्यांनी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जुन्या चालीरीती परंपरा असलेलं कुटुंब होतं. त्याला मुलींच्या शिक्षणाबद्दल काही म्हणजे हे महत्व नव्हतं. आणि बायकांचं शिक्षण काय करायचं आहे, बायकांना नोकरी लावून काय करायची आहे, म्हणजे असं एकदम. आणि माझे पती शिक्षक होते त्यावेळेला नुकतेच. मग मला इच्छा होती पुढे शिकायची. मग बोलून दाखवली मी माझ्या पतीजवळ. ते म्हणजे ठीक आहे शिकतो, म्हणजे घरी बसूनच तो असं परीक्षा. तरी त्यावेळेस माझी हे झाली नाही. आणि त्यावेळेला 10वी उत्तीर्ण झाल्याबरोबर नोकरी होती. उस्मानाबादला एकदम 500 लोकांची लिस्ट निघाली होती. आणि त्याच्यामध्ये मुलाखतीला बोलावलं. मुलाखतीला बोलावल्यानंतर सगळे म्हणू लागले की तुम्हाला काय विचारलं, तुम्हाला काय विचारलं. तुम्ही कोणी इतिहासावर प्रश्न विचारले, कोणी भूगोलावर विचारले. मला वाटलं असंच असेल. आणि ज्या वेळेला मी आत गेले ते मेंबर बसलेले होते तिथं 5-6 बस आणले. आणि एक पान उघडून लगेच म्हणजे फाईल उघडून म्हणाले मुस्लिम का? म्हणजे हो. नाव सांगा. तर शाहीर आले. तर संस्कृत अक्षर घेतलंय का तुम्ही? तर मी म्हणजे हो. तर का? तर म्हणजे थोडक्यात खूप काही अर्थ आहेत, सार आहे सर संस्कृतमध्ये, म्हणून मला आवडलं म्हणून घेतले मी. आणि ते संस्कृत घेण्याची माझी एक ही होती, माझी मैत्रीण होती आमदारांची मुलगी सुमन सांगलीकर. आणि तिनं संस्कृत घेतली होती. खूप माझी मैत्रीण होती तिची. तिनं गळ्यात हात घालून की तूही संस्कृत घे. मग आम्ही 4 जणी संस्कृत घेतलं. तर त्याच्यामध्ये माझाच पहिला नंबर राहायचा. मग ते नोकरीला गेल्यानंतर मला अजून आठवते ते क्षण. ते म्हणजे ठीक आहे तुम्ही संस्कृत घेतलात ना, मग म्हणजे तुम्ही श्लोक म्हणता काय? श्लोक म्हणून टाकला. बरोबर. मी लगेच श्लोक म्हणते. अश्वस्य भूषणम वेदो मत्स्याद्गज भूषणम चातुर्य भूषणम नार्या उद्योग भूषण. म्हणजे अर्थ सांगा. म्हणजे घोड्याचं भूषण वेगाने धावण्यात आहे. अश्वस्य भूषणम वेगो, घोड्याचं भूषण वेगाने धावण्यात आहे. मस्त चालणे हे हत्तीचं भूषण आहे. आणि स्त्री चतुर असावी, स्त्रीचं भूषण आहे. आणि उद्योग पुरुषाचं भूषण आहे. क्या बात. म्हणजे करेक्ट. आणखीन एक सांगा. आणखीन एक सांगितले श्लोक. मग लगेच म्हणजे तिथंच म्हणजे सिलेक्ट म्हणून तोंडावरच माझ्या. तर एक कोणतरी म्हणजे अधिकारी 3 महिने कमी करू लागले 18 वर्षाला. वय बसत नव्हतं. मग ते दुसरे काय म्हणतात की नाही म्हणजे ते हातात ऑलरेडी येईपर्यंत बरोबर होते. म्हणजे तुम्हाला घ्यायचंच होतं. अशा पद्धतीनं त्यांच्या समोर प्रेझेंट झालात की त्यांना नकार द्यायला काही संधी. मग 3 महिन्यानंतर लगेच ऑर्डर आली बरोबर 18 वर्ष मुलींच्या शाळेत. आणि मला शिक्षिका व्हायचा लहानपणापासून आवड होती. मला माझा आवडता छंद होता शिक्षक. म्हणजे बघा तुमचे मिस्टर तुम्हाला जसं सावित्रीला ज्योतिबा तसे तुमचे मिस्टर तुम्हाला भेटले. लग्नानंतर त्यांनी तुम्हाला शिकायची परवानगी दिली. खरं तर आत्ता आपण म्हणतो की परवानगी देणारे कोण, समानतेचा काळ आहे, स्त्री जन्मतः स्वतंत्र आहे, तिलाही शिकण्याचा अधिकार आहे, ती पण माणूस म्हणून जगू शकते. परंतु तुम्ही जेव्हा ते करत होतात, शिकत होतात तेव्हा घरातल्यांची परवानगी घेतल्याशिवाय तर ते आजही परवानगी घेतातच, घेत नाही अशातला भाग नाही. परंतु एक होकार नकाराची अशी पुसटशी रेषा आहे आज. आमच्या तेवढे डार्क नाही. आमच्या कुटुंबात सुद्धा सासरे सासू दुसरे दिरांना नको होतं. माझे भावे होते, पेशकार होते.
त्यांनी सांगितलं की तिला नोकरी करू द्या, हुशार आहे तिला. आणि मग माझ्या पतीने खूप म्हणजे आई वडिलांचं न ऐकता असं गप्प राहून घुम्यासारखं माझ्या सगळ्या त्यांनी म्हणजे एम्प्लॉयमेंट हे ते सगळं इंटरव्ह्यूला नेणं आणणं सगळं केलं. खूप छान, खूप छान. खरं तर आता जेव्हा तुम्ही मागे वळून बघता ह्या तुमच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे संघर्ष करत लग्नानंतर शिकणं, सगळ्यांचा नकार असताना वगैरे या गोष्टींकडे बघताना खूप समजा एखादा क्षण असा आला असता की तुम्ही तिथं थोडस नाराज झाला असतात किंवा तुम्ही ते मध्ये सोडून दिलं असतं तर तुम्ही आज काय असले असतं? मध्येच सोडून दिलं असतं तर कुठेतरी आवाज म्हणजे ओळख सुद्धा झाली नसती, राहिली नसती. फक्त एक गृहिणी म्हणून जीवन. गृहिणी सुद्धा म्हणजे माझ्या मनातली जी होती ती राहिली नसती. अगदी म्हणजे आपले जे विचार होते ना, म्हणजे पारंपरिक पद्धतीनं स्त्रीला जसं उंबऱ्याच्या आत बसवलं गेलं त्या पद्धतीनं जीवन तुम्हाला जगावं लागलं असतं. केवळ शिक्षणाची वाट धरली म्हणून आज इतका मोठा पुरस्कार, इतका मोठा सन्मान तुमच्या आयुष्यामध्ये वाटायला आला. बरोबर. जेव्हा तुम्ही नोकरी करत होता तेव्हा घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांना सांभाळून नोकरी करत असाल तर अशा या प्रवासामधला एक सुखद अनुभव आणि एक जास्तच आहत केलेली म्हणजे जास्तच दुःखद घटना अशी कुठली एक अविस्मरणीय प्रसंग की जो तुमच्या आयुष्यात खूप चांगला आला? नोकरी करताना. हा, नोकरी करताना असा कुठला आनंदाचा क्षण आहे की तुम्हाला नोकरी करत असताना खूप आनंद देऊन गेला? नोकरी करत असताना ज्यावेळेस मी शाळेत जात होते आणि माझ्या शिकवण्याच्या पद्धतीवर ज्यावेळेस अधिकारी मला म्हणजे असं चांगले शेरे मिळायचे आणि शाळेच्या स्टॉपमध्ये आदरानं पाहायला जायचं आणि शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा मला खूप मान सन्मान करायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी विद्यार्थी प्रिय आणि सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे विद्यार्थी मला एक आई मैत्रीण असल्यासारखं माझ्या भोवती गोळा, मी घर विसरून जायचे. अविस्मरणीय क्षण म्हणजे विद्यार्थ्यामध्ये असताना मला घर आहे, आता घरी जायचं आहे असं मला कधीच वाटत नव्हतं. शाळेत असल्यानंतर हे खूप महत्वाचं आहे. शिक्षकासाठी विद्यार्थी प्रिय होणं हा सगळ्यात जास्त मोठा पुरस्कार. सारखा गराडा राहायचा विद्यार्थ्यांचा आणि त्याच आनंदात मी न्हावून निघायचे. मला ती पगार वगैरे काहीच माहित नसायची, फक्त खडू आणि विद्यार्थी आणि इतका म्हणजे असीम आनंदाची अनुभूती शिक्षकामध्ये. तो माझा आवडता छंद होता. बरोबर. आणि ते अध्यापन करताना मी तहानकीत विसरून जाते. बरोबर. आणि कशा पद्धतीनं मी मुलांच्या मध्ये उतरवू आणि किती प्रकार कशी मी नृत्य म्हणजे आपल्यामध्ये किती हे आहेत ऍक्टिव्हिटीज ती किती देऊ विद्यार्थ्यांना असं मला व्हायचं. आणि थकवा यायचा नाही, काय नाही. शाळेची घंटा झाली तरी सगळे जाऊ लागले तर त्यानंतर मी माझं बाळ सगळं टेबलावर चोचलायचे. म्हणजे इतकं विसंग झालेलं. बरोबर. खूप आनंद वाटायचा. आणि मग दुःखद प्रसंग एखादा की तिथं तुम्हाला वाईट वाटलं? एखादा प्रसंग काय, कॉम्पिटिशन असायचं शाळेमध्ये आणि इतर शिक्षिका म्हणजे एक जास्त जर आपल्याला काय मिळू लागलं तर स्पर्धा असायचीच ना. बरोबर. तर कधी कधी कॉंग्रॅच्युलेशन म्हणून जसं आपण खिलाडी वृत्तीनं स्वीकारतो तसं ते स्वीकारत नव्हते. ते हेडमास्तरांना जाऊन भांडायच्या, त्यांनाच का हे त्यांनाच का असं अशा पद्धतीचं असायचं. वाईट वाटायचं. त्यावेळेला मला वाईट वाटायचं. आणि तरी सुद्धा मी म्हणायचे तुम्ही सुद्धा संधी घ्या आणि माझी संधी मी त्यांना द्यायची. बरोबर. पण त्यांना दिल्यानंतर मग त्याच्यात ते यशस्वी व्हायचे नाहीत. पुन्हा मग त्यांनाच पश्चाताप व्हायचं, म्हणायचे की खरंच हे तुमचंच काम आहे, तुम्हीच करा असं त्यावेळेस म्हणायचे. म्हणजे समजूतदारपणे पुढे तुम्ही त्यांना असंच मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, किती जरी वाईट वाटलं तरी आणि काही जरी म्हणजे त्यांना त्यांच्या मनात भावना येतात. मी स्टॉप मध्ये सांगायचे सेविका जरी असेल शाळेची आपल्या, तिच्याकडून जरी आपल्याला काही चांगले गुण घेता येते म्हणजे ती पतीची सेवा चांगली करते. बरोबर.
पैशासाठी तिचा पती मारहाण करत होता तरी सुद्धा ती, तर मी म्हणायचे आपण कुणाकडून चांगले गुण घ्यायचे असतात ना. मी म्हणूनच कसं चालते गर्विष्ठपणा. बरोबर. माणसाला प्रत्येकाकडून काहीतरी गुण, प्रत्येकाच्या अंगी काहीतरी गुण असतात. बरोबर. आणि ते गुण आपण घ्यायला पाहिजे आणि त्याचं आपण अभिनंदन करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मी शिक्षकाची प्रिय झाले. नेतृत्व मिळालं मला शिक्षकांचं. किती छान. सय्यद मॅडम सगळ्या मागं जाऊन बसायची मी. आणि असं काही संधी वगैरे असेल काही ह्याच्यामध्ये ते स्टेजवर जायची तर मी या तुम्ही म्हणायची. मी मागोशाची माझे 2-4 वेळा हाका मारल्यानंतर सुद्धा मी उठायचे नाही. आणि मग शिक्षकच म्हणायचे आमचं चुकलं मॅडम, उठा तुम्ही आता आपल्या शाळेत तुम्हीच. आणि मग त्यावेळेस मी जायचे सगळे. तर ते खूप आनंद, खूप छान. जीवनातले अप्रतिम आनंदाचे दिवस सर्व्हिस करत असताना. खूप छान. आणि जेव्हा आदर्श शिक्षिका हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला मिळाला तेव्हा त्या भावना आपल्या काय होत्या? आनंदही वाटला. आणि आपण काय म्हणजे आपण इतके हे आहोत का, आपल्यापेक्षा खूप असतील. म्हणजे अंधेरे में जो बैठे हैं जरा उन पे नजर डालो रोशनी वालो, हमसे भी आगे कोई हो गए. ते फाईल तयार करणं, ते पाठवणं, असं मला वाटायचं की आपण तर घेऊ लागलो पण आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असतील बघलेले अजून कोणी. तर असं काही गर्व वगैरे वाटत नव्हता. एक आपल्यावर फार मोठी जबाबदारी पडलेली आहे आणि आपण याच्या पुढे अजून प्रगती करावी लागेल आणि प्रगती करायची. पुरस्कार माणसाला जसा सन्मान देतात तशा जबाबदाऱ्या सुद्धा देतात. आणि पुरस्कार मिळाल्यानंतर काय थोडस अंगात वारा भरल्यासारखं हे येते, अहंकार पूर्णपणे. आता या तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या परिवारामध्ये जसं तुम्ही सांगितलं तुमचे पती आणि तुमची मुलं, तर तुमची मुलं काय करतायत सध्या आणि किती मुलं आहेत आपल्याला? मला 2 मुलं आणि 1 मुलगी. माझी मुलगी पहिली BSc BL झाली. आणि BSc BL झाली. मुलींना मी इतकं चांगले संस्कार दिले. मुलीबद्दल मला खूप गर्व वाटतं. ती अगदी संस्कारित, तिला नोकरी नाही तर नाही पण ते नोकरीच असली पाहिजे. व्यक्तिमत्व एक सुसंस्कारित अशी स्त्री झाली. तिला आपलं कुटुंब सांभाळली. तिच्यावर आघात झाले पण तिनं संसारात तिनं आपलं कुटुंब सांभाळून आपल्या मुलांना शिक्षण दिलंय. काय झालंय ते फिनिक्स पक्षासारखं ती राखीवतून उडाली. बरोबर. म्हणजे माझेच संस्कार होते तिला म्हणून ती इतकी अगदी गंभीर झाली. कुठलीही कितीही संकट आली तरी त्याचा सामना करायचा, त्याला पर्याय नाही शोधायचे, त्याला भिडायचं. म्हणजे मी केलेले संस्कार माझे, मला असं वाटत नाही की मी शिकवले नाही, मी खूप शिकवले असं वाटतं मला. हो ना. माझी मुलं दोघे मुले ग्रॅज्युएट झाले आणि चांगलं महात्मा गांधी कॉलेजमध्ये शिकलेले. तर त्यांना बिझनेसची आवड होती. ते बिझनेस खूप छान. म्हणजे तरी सुद्धा सुना मी ते ग्रॅज्युएट करून आणल्या. बरं. मोठी सून ग्रॅज्युएट आहे, DED आहे, MA DED आहे, सगळं सुशिक्षित झालं. मुलांना आतून सगळे शिकायला. छान छान. खरं आपण लिहिता, मी सुरुवातीला सांगितलं की साहित्यिका पण आहेत म्हणून, तर आपलं प्रकाशित साहित्य आणि आपण लिहायला सुरुवात कधी केली? मला शिकण्याची इच्छा होती ना. मी BA केली नोकरी करता करता, BEd झाले, प्रथम श्रेणीत होते. त्यामुळे माझं ज्ञानही वाढलं. आणि घरी त्यावेळेस असं मोबाईल वगैरे नव्हतं. बरोबर. आणि रेडिओ हे ते असं पेपर वाचायचं, त्याच्यामुळे करमत नव्हतं. मला वाचनाची आवड होती. मग मी ग्रंथालयामधून पुस्तकं आणून वाचायची. अनेक साहित्य म्हणजे पौराणिक ग्रंथ, आध्यात्मिक ग्रंथ, कथा, कादंबऱ्या अशा वाचायच्या. आणि त्याच्यामुळे माझ्या ज्ञानात भरपूर लागली. आणि मलाही म्हणजे असं माझे विचार मी उगाच कागदावर लिहून काढायचे. आणि मग असं सहज माझी एक मैत्रीण होती अलका कुलकर्णी म्हणून, प्राध्यापिका. आणि त्यांचे मिस्टरी होते महात्मा गांधी कॉलेजमध्ये इंग्लिशचे प्राध्यापक. त्यांचं एक क्रांतीवीर म्हणून साप्ताहिक निघत होतं. संपादिका होत्या. त्या घरी आल्या. घरी आल्यानंतर भेटायला उभी आल्या होत्या. तर माझं रजिस्टरवर लिखाण चालू होतं. मी तसंच उघडं ठेवून मध्ये गेले. तर सरांनी आणि मॅडमने ते काय म्हणून वाचलं. वाचल्यानंतर अरे बापरे म्हणले, सर मॅडम इकडे आणले तुम्ही. सर मॅडम इकडे आणले. कोण लिहिलं? मी लिहिले.
तुमच्या कविता तयार होऊ लागल्यात की ह्या म्हणले खरंच कसं तर क्रांतीवीरला त्यामध्ये कविता द्या. आणि मग क्रांतीवीरला माझी कविता पहिली आली मृगजळ. आणि त्याच्यानंतर दररोज दर रविवारी सोमवारी प्रकाशित होत होतं, दर आठवड्याला साप्ताहिक होतं. आणि रविवारी त्यांचा चपराशी यायचा मॅडम कविता द्या. आणि अशा मलाही ती आवड लागली. म्हणजे वाचकांची मला ही मिळू लागली ना शाबासकी आणि आवड, त्यामुळे प्रोत्साहन मिळतं आपल्याला. आणि मग माझ्या कविता सुरू झाल्या, सगळ्यांना आवडू लागल्या. शाळेत सुद्धा चर्चा होऊ लागली. आणि असं करता करता लिखाण सुरू झालं. आणि त्याच्यानंतर काय झालं की माझ्या ज्या कविता आहेत त्या माझ्या मैत्रिणी होत्या, प्राध्यापिका, शिक्षिका, डॉक्टर, साध्या गृहिणी. मग त्यांचं जीवन मी जवळून पाहिलं, बरोबर अनुभवलं. आणि त्यांच्या जीवनातलं वास्तव चित्र माझ्या कवितेमध्ये होतं. आणि मी स्त्रियांच्या व्यथा, त्यांचा कोंडमारा, त्यांची अगतिकता, त्यांना किती स्वातंत्र्य मिळालेलं आहे, म्हणजे असं अशा पद्धतीनं विचार करून करून कविता लिहायला सुरुवात केली त्यांच्या जीवनावर. आणि अशा प्रकारे माझं 51 कवितांचा संग्रह तयार झाला. सगळ्यांनी मला आग्रह केला की कविता, माझ्या मैत्रिणी कवित्री आहे माझी मैत्रिणी, तिने म्हणली माझ्यापेक्षा तुझ्या कविता छान आहे, प्रकाशित कर. आणि त्यावेळेला मी माझं पुस्तक प्रतिबिंब मराठी. आणि मग मराठीमधून प्रकाशित झाल्यानंतर आमच्या मुस्लिमच्या लेडीज म्हणू लागल्या, म्हणजे त्यांना वाटू लागलं मराठीतून शिकली, मराठीतूनच लिहिते, आम्हाला काय समजावं. मग मी त्या मराठीतल्या कवितेचा त्यांना हिंदीमधून अर्थ सांगू लागले. त्यांनी म्हणू लागल्या बेहतरीन बेहतरीन बाजी आप हिंदी में भी लिखो. मग हिंदीमधूनही मी लिहायला सुरुवात केली आहे. आणि आता हिंदीचाही माझा लवकरच कविता संग्रह किती छान तयार झाले. छान छान. तुम्ही नेहमी साहित्यिक ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होता, तुम्हाला आवड आहे त्या सगळ्या गोष्टींची, पण पहिल्यांदा कुठल्या मंचावर जाऊन तुम्ही तुमची कविता सादर केली? मराठवाडा साहित्य मंच सदस्य झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य झाला. आणि शाळेत तर होतच, निरोप समारंभ असला की लगेच मी कविता तयार करायची. शाळेमध्ये निरोप समारंभ नाही म्हणजे ठरवायचे, त्यांच्या जीवनावरच करायचे, अक्षरशः रडायचे ते अगदी आमच्या जीवनावर आहे. आणि अशी घटना कोणती घडलेली असते दुःखद, तर त्याच्यावर विधवाच्यावर असं म्हणजे खूप मी कविता त्यावेळेसच तयार करायची. छान. पण हे जे अंग आहे तुमचं, शिक्षणासाठी तुमच्या पतीने तुम्हाला परवानगी दिली, पण हे जे अंग आहे तुमचं साहित्यिक अंग, त्याला त्यांचा काय म्हणजे विरोध होता? साहित्य त्यांनी उर्दू माध्यमाचे आहेत पती माझे, त्यांना माझ्या कविता काही समजायच्या नाहीत मराठीतल्या. मग त्यांनी तेवढं आवडत नव्हते. आणि मला माझ्या मैत्रिणी माझं प्रतिभावंत कवीमध्ये माझं नाव झालं. आणि शिरूरला 3 दिवसाचं हे झालं काव्य संमेलन, त्याच्यामध्ये माझं नाव आलं. आणि ज्यावेळेस मला कार घेऊन कुलकर्णी मॅडम आल्या, म्हणजे सेठ मॅडम चला, आणि आपलं तिथं तुमचं नाव हे केलंय आणि तुम्हाला तिथं कविता वाचन करायचं. आमच्या सरांनी सांगितलं की अजिबात जायचं नाही कविता वाचन करायला, काय लिहायचं ते लिहायचं. मग ते मॅडम आल्या, मी म्हणजे आता कशी करू, तर अक्षरशः मी बाथरूम मध्ये जाऊन लपले. आणि आमच्या सरांनी सांगितलं की नाही ते बाहेर केलं, त्याने आत येऊन सगळं स्वयंपाक वगैरे ते सगळं. अशी झाली घटना पहिली. ती संधी चुकली तरी सुद्धा मी सोडली नाही. नाही तर नाही, मी लिहूनच देते म्हणून लिहून लिखाण. आणि त्याच्यानंतर त्यांनी दिली मग मला परवानगी, नंतर दिली. म्हणजे सुरुवातीचा संघर्ष थोडा करावा लागला. आमचा महिलांचा इनरव्हील क्लब होतं, त्याच्यामध्ये मी सदस्य झाले होते. मग आमचं इनरव्हील क्लब मध्ये आम्ही असं कार्यक्रम वगैरे असले की लेडीजमध्ये माझ्या कविता सगळ्यांना बोलू लागल्या स्टेजवर. मग तशीच अशी एखादी रचना तुम्ही सादर करावी? हिंदी, कोणत्याही भाषेत. मराठीतूनच केली ती आहे, पण हिंदीत केली ती. मुश्किलों से डर के कभी भागना नहीं, मायूस होके जिंदगी से हारना नहीं. पतझड़ की तरह आती हैं जाती हैं मुश्किलें, पतझड़ के बाद देखना बाहर आएगी. कभी जिंदगी में मोड़ आते हैं, मौसम के बदलने से बहारें बदल गई,
मौसम के बदलने से बहारें बदल गई, था जिन पे भरोसा वो निगाहें बदल गई। क्या बात है। ये आंधी और तूफान के आने का गम नहीं, आने का गम नहीं, गर हौसले बुलंद जमाने का डर नहीं। क्या बात है, बढ़िया। गर हौसले बुलंद जमाने का डर नहीं, अपना समझ के जिनको गले से लगा लिया, अपना समझ के जिनको गले से लगा लिया, गले से लगा लिया, उन अपनों ने ही दुश्मन बन के दगा दिया। सही। उन अपनों ने ही दुश्मन बन के दगा दिया। अब वक्त ने इस मोड़ पे लाकर खड़ा किया, क्या बात। लाकर खड़ा किया, गिर गिर के संभलने का हमें हौसला दिया। बढ़िया बढ़िया। गिर गिर के संभलने का हमें हौसला दिया, गर वक्त इम्तिहान का है सच्चाई पे तू चल, ए आंधी और तूफान से तू हंस के गले मिल। वाह। मौसम तो बदलते हैं ये प्रकृति का है नियम, पतझड़ है तो फिर देखना बहार आएगी, मुरझाई सी फिजाएं खिल के मुस्कुराएगी, कलियां चटक के फूल बन के मुस्कुराएंगे, आशाओं के दीप फिर से जगमगाएंगे, मायूस न हो जिंदगी बहार आएगी, क्या बात। फिर बहार आएगी, फिर बहार आएगी। बहुत बढ़िया बहुत बढ़िया। अति सुंदर। जिंदगी में जीते वक्त कितनी भी समस्याएं आए, लेकिन अगर हम सकारात्मकता के साथ आगे बढ़ते हैं तो मंजिल मिल ही जाती है। एक बहुत ही बढ़िया संदेश आज आपने इस रचना के माध्यम से। कविता है जो कविता ही है जो जीने की उम्मीद देती है। बिल्कुल। ये कविता है जो अकेलेपन में तन्हाई में हमें संभालती है। बिल्कुल। ये कविता है जो अकेलापन भी दूर करती है। ये कविता है जो एक मित्र मार्गदर्शक बन के हमें राह दिखाती है। बिल्कुल सही बिल्कुल सही। ये बहुत बड़ी देन है। बहुत ही बढ़िया। हाँ, मुझे ईश्वर लगता की है ओर से। मुझे लगता है आपने मुझे एक बार फोन पर लड़कियों पर एक कविता सुनाई थी, याद है? हिंदी या मराठी? हिंदी। वो थी जिसने दिल को जख्म दिया, पूना में परसों। हाँ ये हाँ, है, जिसने दिल को जख्म दिया, वही थी। वो तो रुके दूसरी, एक दूसरी है। हाँ हाँ, बोलिए। जिसको समझा सोना चांदी हीरा मोती, माल दौलत बंगला गाड़ी, कुछ भी नहीं है भ्रम है तेरा, ये है माया जाल सारी, ये मिट्टी की दुनिया सारी। वाह वाह, बढ़िया। हाँ, प्लेटफार्म पर ट्रेन खड़ी है, रख जाने की तैयारी, 5 स्टार में बुकिंग हुई है, टिकट भी मिला है। क्या बात है। हाँ हाँ। ज्यादा की लालच मत करना, हाँ, थोड़ा सामान साथ में लेना, सफर होगा तेरा सुहाना, कर जाने की तैयारी। क्या बात है। सदाचार का लिबास पहन ले, पुण्य कर्मों की शाल ओढ़ ले, सत्कर्मों की बांध से दूरी, चल जाने की कर तैयारी। क्या बात है, बहुत ही बढ़िया। सत्कर्मों का फल है स्वर्ग, घर जाना है तुझको स्वर्ग, तो सत्कर्मों में लग जा भाई, कर जाने की तैयारी। कभी बुलावा आ सकता है, कर जाने की तैयारी। प्लेटफॉर्म पे ट्रेन खड़ी है, कर जाने की तैयारी। क्या बात है, क्या बात के है। अध्यात्म। बहुत बढ़िया। और एक मराठी में,
हा देह नश्वर नश्वर आत्मा अमर अमर. देह नश्वर नश्वर आत्मा अमर अमर. देह नटविण्यासाठी केला साजिश शृंगार. आत्मा मलिन राहिला चोहीकडे अंधकार. देहा देहाची प्रीती प्रीती नव्हे ती आसक्ती. आत्म्याची प्रीती तिथे भक्ती जन्मली. क्या बात है. देह सत्कारणी झिजला जसा चंदन चंदन अशा देहाची होती कुंदन कुंदन. वाव. सर्व जग करती त्याला भक्ती भावाने वंदन. देह झिजला कुजला माती रूप झाला. आत्मा अमर होऊन गेली लोकी गेला. अरे मानसा मानसा अशा नश्वर देहाचा किती करीशी श्रृंगार. वा. अरे मानसा मानसा अशा नश्वर देहाचा किती करीशी श्रृंगार. आत्मा अमर अमर विवेकाच्या मुक्तिकाचे घाल त्याला अलंकार. विवेकाच्या मुक्तिकाचे घाल त्याला अलंकार. खूप सुंदर खूप सुंदर. आध्यात्मिक उंचीची रचना आपण सर्वांच्या समोर सादर केली. खूप सुंदर. आपला प्रवास असाच निरंतर चालत राहो. आपली जी लिहिण्याची उर्मी आहे ती अशीच निरंतर वाढत राहो अशा शुभकामना देते आणि थांबते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.